आकाश आणि अभय ओपनिंगसाठी आलेले आहेत. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर दोन सामने आपण पाकले, त्यामध्ये देखील चांगला खेळ. स्पेशली फर्स्ट मॅच मयूर देवकरचा आपण गोल्डन 6 पाकला. लास्ट मॅचमध्ये आपण स्पेशली विजय असो त्यांचा संघाचा चांगला खेळ आपण पाकला, त्यांनी देखील तिथनं बाजी मारली. आता हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. श्री 11 भांडूप त्यांच्या विपक्षामध्ये LNT खोनी ही लढत. बघा, खोनी संघ वारंवार एक सूचना देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाहीये मित्रांनो. बघा, यानंतर देखील जो सामना आहे त्यांना देखील मी आताच इन्व्हाइट करतो. सिल्वर स्टार्स त्यांच्या विपक्षामध्ये स्काय रायडर्स घाटकोपर अशी लढत यानंतर असणार आहे. सो दोन्ही टीम्स आपण देखील रेडी राहा, कारण फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल टॉस केला जाईल. स्काय रायडर्स घाटकोपर त्यांच्या विपक्षामध्ये सिल्वर स्टार्स अशी लढत यानंतर असणार आहे. सो दोन्ही टीम्स कॅप्टन आपण देखील रेडी राहा. फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल टॉससाठी यायचं आहे. अभय आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक टाकण्याकरिता गोलंदाज सौरभ म्हात्रे, मॅन फ्रॉम खार्डी, गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. पहिले षटक सौरभ रेडी होतो आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आकाश आपल्याला पाहायला मिळतो. अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली लढत या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरचा देखील ग्रीन सिग्नल आला. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघाला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. समोर आकाश आहे. प्रथमतः बॅटिंग करताना आपल्याला श्री 11 भांडूप हा संघ पाहायला मिळतो. स्टार्ट चांगला मिळणं मी म्हणेन गरजेचं असेल. पहिलाच बॉल दरम्यान बॉल मागे चालला. दरम्यान फिल्डर स्वतः आता थर्ड मॅनचा फिल्डर पोहोचला, तोपर्यंत एक सिंगल रन पूर्ण केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने आता बॅटर ऑफ द मार्क होतोय. आकाश ऑफ द मार्क होतो आणि टीम श्री 11 भांडूप ऑफ द मार्क होत आहे. एक धाव स्कोर कार्डवरती आहे. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये जर एक चांगला टोटल सेट करायचा आहे तर सुरुवात महत्त्वाची असेल आणि सुरुवात चांगली करून देण्याची जिम्मेदारी आकाश आणि अभय यांचा खांद्यावरती आहे. पण समोर देखील तितकाच मोठा चॅलेंज आहे, कारण सौरभ म्हात्रे देखील एक क्वालिटी गोलंदाज आहे. त्याचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हे इतकंही सोपं नसणार. एक धाव फलकावरती. ओव्हर द विकेट सौरभ. नेक्स्ट बॉल. प्रहार करायचा होता, बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्डमधला फिल्डर आहेत आणि फिल्डिंग देखील तितकी चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल आणखीन मिळेल. सध्याच्या घडीला पहिले षटक ज्याप्रमाणे आतापर्यंत पहिले 2 चेंडू टाकले गेलेत, सौरभचा जो गेम प्लॅन आहे एक्झॅक्टली क्लिअर आहे की फलंदाजाच्या रीच पासून चेंडूला दूर ठेवायचा आहे. 2 चेंडू 2 सिंगल 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. फील्ड प्लेसमेंट देखील जर आपण पाहिले तर ऑन साईडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईनवरती आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेटला एक फिल्डर पाहायला मिळतो. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये आहे. आता लॉंग ऑफचे फिल्डर धावतात. कॅच पकडली जाईल का? आणि कॅच पकडली गेली आहे. पहिली सफलता मिळेल. आता जावं लागेल फलंदाज आकाशला वापस. बघा, जो उल्लेख मी जस्ट केला होता की फलंदाजाच्या आर्क पासून रीच पासून बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. वाईड ऑफ ऑफ स्टंप त्या लाईनवरती बॉल टाकले जातात आणि हा तिसरा चेंडू देखील एक्झॅक्टली तिथेच टाकला होता. आणि तिथनं खऱ्या अर्थाने एखाद्या स्ट्रोक मागे पॉवर जनरेट करणं किंवा एलिव्हेशन मिळवणं एक फलंदाजासाठी हे अवघड कार्य आहे आणि तेच पाहायला मिळालं. मिस्टामिंग स्ट्रोक आणि लॉंग ऑफ लाईक अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळाली. पहिला धक्का लागला श्री 11 भांडूपला. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 हुझेर बॅटिंगसाठी येतो. सुरुवात आता थोडी खराब झाली आहे, कारण पहिलं षटक सौरभ म्हात्रेला अर्ली स्टेजमध्येही सफलता मिळाली. जी विकेट हवी देखील होती LNT खोनी टीमला आणि ती सुरुवात आता झालेली आहे. आता प्रेशर पूर्णपणे बॅटिंग टीमवरती आणि फलंदाजांवरती असेल. कालचा दिवस खऱ्या अर्थाने फार चांगला राहिला, कारण भरपूर साऱ्या हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये आपण काल अर्धशतक देखील साहिलची पाकील दीपेश मालीचं 52 त्याने नॉट आऊट बनवला 18 चेंडूंवरती. त्याचप्रमाणे प्रेम पाटीलचं फिनिशिंग टच देखील आपण पाकिलं होतं, जे भाटालीचं आहे, ज्याने एका ओव्हरमध्ये 24 धावा चेस केला होता. आणि स्पेशली जो अंतिम सामना कालच्या दिवसामध्ये झाला तिथे देखील आपल्याला चुरचीशी लढत दरम्यान पाहायला मिळाली होती. मानकोल आणि भाटालीमध्ये शक्तीच टाकला पुल करण्याचा प्रयत्न. दरम्यान फिल्डर आहे डीप मिड विकेटला मिसफिल्ड. आता जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा.
एक गोष्ट तर प्रामुख्याने आता श्री 11 भांडूप टीमला समजली असेल की या मॅचमध्ये चॅलेंजेस भरपूर सारे आता येणार आहेत, कारण LNT खोनी टीममध्ये देखील चांगले चांगले खेळाडू आहेत आणि पहिले षटक ज्याप्रमाणे सौरभने टाकलं पूर्णपणे मनशा क्लिअर आहे की अटॅकिंग माइंडसेटने आम्ही खेळणार आहोत. हा फटका जबरदस्त पिकअप स्ट्रोक बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना हुझैरच्या बॅटमधनं या इनिंग मधला या सामन्यामधला हा पहिला षटकार चांगलाच फटका पाहायला मिळाला, कारण अगदी जर पाकलं गेलं तर पायांवरती चेंडू होता, लाईन लवकर पिक केली. पिकअप स्ट्रोक स्पेशली गतीचा वापर भरपूर चांगल्या पद्धतीने बॅटर हुझैरने केला. षटकार येतो धावफलक या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 10 वरती. एक विकेट जरूर गेली आहे, बट पहिले षटक पाहिले गेले तर 10 धावा देखील आतापर्यंत आलेले आहेत, म्हणजे रन्स देखील कमी नाही आहेत. राऊंड द विकेट हा लो फुल टॉस टाकला, बट जर पाकलं गेलं तर गती दिली नव्हती सौरभने आणि दरम्यान 2 धावा या बॉलवरती देखील पूर्ण केल्या जातील. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आणि एक सफलता देखील सौरभ म्हात्रेला या ओव्हरमध्ये मिळाली. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये 12, याच करंट रन रेटने जर बॅटिंग केली गेली तर 4 ओव्हरमध्ये आपल्याला 48 किंवा 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्तही बनताना दिसू शकतात. बट येणाऱ्या 3 षटकामध्ये आणखीन मी म्हणेन चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न LNT खोनी संघाच्या गोलंदाजांचा नक्कीच असेल. बघा टीम LNT खोनी या अगोदरच तुम्ही भरपूर सारा वेळ खर्च केलेला आहे आणि यानंतर थोडं लक्ष ठेवायचं आहे वेळेसंदर्भात. यानंतर होणारा सामना सिल्वर स्टार्स त्यांच्या विपक्षामध्ये स्काय रायडर्स घाटकोपर. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल टॉस केला जाईल. दुसरं षटक आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रत्नदीप दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिलं षटक तब्बल 12 धावा पहिल्या षटकामध्ये बनवला गेला. रत्नदीप येतो या सेकंड ओव्हरमध्ये बॅटिंग गोलंदाजी करण्यासाठी आणि समोर जर पाकलं गेलं तर अभय आहेत. मग अभय देखील ओपनिंगला आले होते, बट जास्त चेंडू फेस करण्याची संधी अभयकडे आतापर्यंत आलेली नाहीये. रत्नदीप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल क्लीन बोल्ट, काम तमाम. दुसरा धक्का आता लागला. अभयला देखील जावं लागेल डगआउटच्या दिशेने. काय सुरुवात केली आहे रत्नदीपने, बँग ऑन टार्गेट. दुसरा झटका. पहिलं षटक एक झटका जरूर लागला होता, बट रन्स देखील मी म्हणेन चांगल्याच होत्या, 12 होत्या. बट त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात अगदी पहिल्याच चेंडूवरती आता अभय देखील बाद झाला. आता थोडं चिंतेचा विषय बॅटिंग टीमसाठी, कारण बघा इनिशियल लेव्हल्सला जेव्हा सातत्याने विकेट जातात ना, त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्डअप करणं, एक चांगला टोटल उभं करणं पहिल्या सत्रामध्ये हे अवघड कार्य होऊन जातं. पहिलं षटक आपण पाहिलं की आकाश बाद झाले आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात व्हेरी फर्स्ट बॉल बाद झाला अभय. क्रमांक 4 वरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये येतोय. वारन क्रमांक 4 वरती दरम्यान बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या हातामध्ये येतोय. प्रेशर फलंदाजांवरती आहे, बिकॉज बघा 2 धक्के लागलेत, 12 धावा धाव फलकावरती आहेत. रत्नदीपची जी सुरुवात आहे पूर्णपणे पॉझिटिव्ह अप्रोच त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. वारन दरम्यान क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या हातामध्ये आला. फिल्डिंगमध्ये देखील आता भरपूर सारे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. स्पेशली इनर सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर थर्ड मॅनला एक फिल्डर पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आता एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर देखील इनर सर्कलमध्ये आहे. वारंग आलेत क्रमांक 4.
पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू कटर टाकला होता रत्नदीपने. पहिला चेंडू अतिरिक्त गतीने टाकला, तसावरती आपण पाहिलं की अभय बाद झाले. त्यानंतर थोडं मिश्रण करताना गोलंदाज आपल्याला रत्नदीप पाहायला मिळाले, पण वाईट बॉलचा इशारा. आणि प्लस जर पाहिलं गेलं तर 22ची एक सिंगल देखील कंप्लीट झाली, म्हणजे या 2 धावा मिळतील. आणि धाव फलक आता पुढे जातोय 14वरती 14. आतापर्यंत 2 विकेट देखील गेलेत. बट इथनं देखील मी म्हणेन की इथनं मिडल फेसमध्ये एक जर चांगली पार्टनरशिप बनवली गेली ना, तर श्री 11 भांडूप पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करू शकते. लोअर फुल टॉस, बट बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला होता. लॉंग ऑफला मिसफिल्ड, बॅकअपला खेळाडू आता वेगाने येतात, बट तोपर्यंत इथनं 2 धावा पूर्ण केल्या जातील. ऋतिक होते लॉंग ऑफला, प्रयत्न ऋतिकचे चांगलेच राहिले, बट आउटफील्ड देखील धीमी आहे. त्याचा देखील ॲडव्हान्टेज मी म्हणेन फिल्डिंग टीमला मिळाला. 2 धावा मिळतील. धाव फलक 2 धाव्यांचा मदतीने आता 16वरती. गोष्टीचा उल्लेख मी जस्ट केला की एक पार्टनरशिप हवी आहे मिडल फेसमध्ये. नेक्स्ट बॉल, हेलिकॉप्टर उडवला, लँडिंग कुठे होईल? लॉंग ऑफला फिल्डर फक्त प्रेक्षक बनून राहतील. जबरदस्त फटका, बॉल गेला लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, बॅट फ्लो, बॅट स्विंग किती चांगली होती. बॅटर हुझेर बॅटमधनं हा दुसरा षटकार येतोय. नरेंद्र भाई देखील आमच्यामधून रजा घेतात, त्यांची देखील मुळाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राखली. 2 चांगले फटके. हुझेर एक वेगळ्याच टचमध्ये बॅटिंग करतोय, कारण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आकाशला जास्त काही करता आलं नाही, अभयला जास्त काही करता आलं नाही, बट हुझेर जसा मैदानाच्या हातामध्ये आला तसे क्वालिटी फटके आपल्याला पाहायला मिळतात. एक पिकअप स्ट्रोक आपण पाहिलं सौरभ म्हात्रेच्या अगेन्स्ट, त्यानंतर रत्नदीपच्या अगेन्स्ट आपण पाहिलं की हेलिकॉप्टर, तो देखील बॉल एक्झॅक्टली पाहिला गेलं तर पिचिंग झाला होता वाईड ऑफ स्टंप, तिथनं हेलिकॉप्टर स्ट्रोक. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग. आणि एखादा फलंदाज खऱ्या अर्थाने जेव्हा असे फटके खेळतो तेव्हा त्याचे बॅटिंग पाहणं योग्य असते. प्रत्येकी क्रिकेट प्रेमीला अशी फलंदाजी आवडते. आणि आता पाहावं लागेल, एक्झॅक्टली हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉलची पिचिंग जर आपण पाहिली तर कदाचित 4-5व्या स्टंपवरती झाली असावी, पण पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने आला आणि हुक करण्याचा प्रयत्न देखील झाला. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, आपण पाहिलं होतं, बट बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला. निर्धाव चेंडू येतो बघा, ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने एखादा चौकार किंवा षटकार यायला हवा होता तो चेंडू येतोय. डॉट पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस गती पाहायला मिळाली. गतीने खऱ्या अर्थाने मी म्हणेन बीट झालं बॅटर. डॉट बॉल येतोय षटकारानंतर. आता कमबॅक रत्नदीपचा. बघा पहिला चेंडू आपण पाहिला होता की अभयच्या अगेन्स्ट फुल लेंथ डिलिव्हरी, ती देखील पेस ऑन अतिरिक्त गतीने तो चेंडू टाकला, त्याच्यावरती सफलता मिळाली. त्यानंतर जर आपण पाहिले गेले जे काही मागील चेंडू आहेत लाईन अँड लेंथमध्ये, स्पेशली पेसमध्ये देखील चेंजेस. आणखीन एक हेलिकॉप्टर, हवेमध्ये बॉल आणि गॅपमध्ये देखील बॉल, आणि हा बॉल देखील निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, चौकार आणखीन एक, आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचलाय 26 धावा धाव फलकावरती. बघा अगदी पहिलं षटक 12, त्यानंतर सेकंड ओव्हरची सुरुवात विकेटने झाली, बट त्यानंतर जे अंतिम 5 चेंडू टाकले गेले त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजे एकूण दुसऱ्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामध्ये एकूण 26 विकेट गेले. 2 अजून देखील येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी. LNT खोनी टीम प्रथमतः फिल्डिंग करताना आपल्याला दिसत आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये टोटल रन 26 धावा धाव फलकावरती. 2 विकेट गेलेत श्री 11 भांडूप संघ. अजून देखील 12 चेंडू या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहेत आणि 12मध्ये खऱ्या अर्थाने आणखी मी म्हणेन की 20 ते 25 धावा जर बनवल्या गेल्या, मे बी 45-50 पर्यंत पोहोचलं तर एक चांगली लढत या सेशनमध्ये, या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि तशी जिम्मेदारी मी म्हणेन या जोडीवरती आहे. मैदानाच्या हातामध्ये वारंग आणि त्यांचा समवेत हुझेर आहेत. हुझेर भरपूर चांगला टचमध्ये बॅटिंग करतो, बिकॉज 2 षटकार 1 चौकार त्याचा बॅटमधनं आतापर्यंत आला. आत्मविश्वासाने भरलेली त्याची बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली.
तिसरं षटक पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल अँड पॉवरफुल षटकार. शुभम आलेत या तिसऱ्या षटकामध्ये आणि त्यांचं स्वागत केलं षटकाराने. शॉर्ट पिच टाकला, पुलचा फटका, वारंगचा बाटमधनं हा षटकार. धाव फलक आता 32 वरती आणि चिंतेचा विषय सध्याच्या घडीला LNT खोनीसाठी. कारण बघा पहिले 7 चेंडू जर आपण पाहिले आणि त्यानंतरचे जर आपण 6 चेंडू पाहिले तर फार मोठा डिफरन्स आहे. कारण पहिले 7 चेंडू 12 होत्या आणि त्यानंतरचे जर 6 चेंडू आपण पाहिले तर त्याच्यावरती 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि धाव फलक 32 वरती आहे. लाईन अँड लेंथ चेंज करावी लागेल. लास्ट बॉल शॉर्ट पिच होता आणि त्याच्यावरती षटकार आला. आता थोडा गेम प्लॅन चेंज करावा लागेल गोलंदाज शुभमला. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट समोर वारंग आणि लाईन अँड लेंथ चेंज जरूर केली आहे बट पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा हा चेंडू. लाईन खराब, व्हाईट बॉलचा इशारा. धाव फलक पुढे जातो आता 33 वरती. 33 स्टार्ट गोलंदाजांनी चांगला मिळवून दिला बट त्यानंतर सातत्य पाहायला मिळालेलं नाहीये. मग शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण भरपूरदा पाहिलं की विकेट्स गेले हरकत नाहीये बॅटिंग टीमसाठी. रन्स येत राहिलं पाहिजे हे गरजेचं आणि रन्स येत आहेत. आणखीन एक शॉर्ट पिच पंच केला हव्यामध्ये, गॅपमध्ये देखील आहे. आता एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पाठलाग करतायत आणि बॉल फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीसाठी उझेर परतलाय आणि 3 देखील पूर्ण बट ओव्हर थ्रो आणि चौथी देखील मिळेल. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धावपळ सुरू आहे आणि त्या धावपळीचा फायदा मिळतो फलंदाजांना. कारण जिथनं मी म्हणेन 2 धावा जायला हव्या होत्या तिथनं आणखीन 2 गेला. 4 धावा या चेंडूवरती मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट उझेर आणि वारंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरचा हा सामना आणि अगोदरच आपण एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की बघा पहिल्या राऊंडमध्ये जे 5 सामने होतील त्यापैकी जो संघ सर्वात जास्त रन्स एका इनिंगमध्ये बनवेल त्याला पुढे वाटचाल दिली जाणार आहे. आणि आतापर्यंत हाय स्कोर जर आपण पाहिला तर 49 आहे. शॉर्ट पिच टाकला, खेचून मारला बट ताकद फटक्यामध्ये कमी. डीप मिड विकेटला फिल्डर कॅच पकडली गेली आहे आणि सफलता मिळेल. जावं लागेल वारंगला आता डगआउट मध्ये. तिसरा धक्का लागला. खेचून मारण्याचा प्रयत्न होता कारण पडल्यानंतर बॉल अगदी बाहेरच्या दिशेने वळण घेतच होता. खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला पण जितकी पॉवर जनरेट करायची होती स्ट्रोक मागे तितकी जनरेट करता आली नाहीये. त्या अनुषंगाने हा तिसरा धक्का लागला श्रीलवन भांडुपला. बट 3 धक्के जरूर लागले बट रन्स जर आपण पाहिले स्कोर कार्ड वरती, स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आहे 37 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे रन्स आहेत स्कोर कार्ड वरती, रन्स कमी नाही आहेत. कारण हे षटक देखील आपण पाहिले तर एक षटकार त्यानंतर एका चेंडूवरती आपण पाहिलं होतं की बॅटिंग टीमसाठी हे चांगलं षटक आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इन ॲट नंबर 5 विकी येतोय क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. क्रमांक 5 वरती विकी दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आले. विके आला. पहिलाच बॉल फेस करत असताना आतली कडा लागली होती. विकेट किपर ऋतिक पाटील यांनी पकडली एक अप्रतिम कॅच आणि बॅक टू बॅक आणखीन एक धक्का श्री 11 भांडुपला. विकी आला आणि आता विकी गेलाय देखील. कालचा दिवस आपण पाहिलं तर एक विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली होती या स्पर्धेमध्ये. विकास गवारी याची ज्याने एका ओव्हरमध्ये 4 विकेट काढले होते आणि विकेट हॅट्रिक देखील घेतली होती. आणि आज ती संधी शुभम पाटीलकडे देखील आलेली आहे. कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 विकेट त्याने काढलेत. हॅट्रिक घेण्याची संधी त्याच्याकडे देखील आहे. आणि इथनं हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी नवीन फलंदाज आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
नवीन फलंदाज खेळपट्टीवरती. हॅट्रिक बॉल. एस टी ट्रॉफी 2024 मधली सेकंड विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? पूल करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहेत आणि हा देखील येतो निर्धाव चेंडू आणि सध्याच्या घडीला एक गेम चेंजिंग ओव्हर आपण असं देखील म्हणू शकतो. कारण पहा ज्याप्रमाणे सुरुवात झाली या ओव्हरची, षटकार, त्यानंतर सेकंड बॉलवरती आपण 4 धावा देखील पाकीला, 11 धावा ऑलरेडी आल्या होत्या, पण त्यानंतर 2 विकेट, त्यानंतर हा निर्धाव. पुढे निघालत स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बट हा देखील स्ट्रोक प्रॉपरली कंप्लीट करता आला नाहीये बॅटरला आणि हा देखील चेंडू येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 आणि विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. 4 विकेट गेलेत. अजून देखील 6 चेंडू शिल्लक आहे. 37 लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. टीम श्री 11 भांडूप. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू देखील महत्त्वाचेच आहेत. चला, टीम सिल्वर स्टार्सचे कॅप्टन आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला लढत देताना दिसेल स्काय रायडर्स घाटकोपर टीमचे कॅप्टन. टॉससाठी रिपोर्टिंग करा. अंतिम षटक महत्त्वाचं आहे आणि या अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवला गोलंदाज या अंतिम षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती. अंतिम षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती विकी तयार होतं. 3 षटका आपण पाकली, ज्याच्यामध्ये 37 धावा, आतापर्यंत 4 विकेट गेलेत आणि स्ट्रायकिंग एंडवरती हुझर असेल ही सर्वात चांगली गोष्ट आहे श्री 11 भांडूपसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शफल झाला, हुक केला, वर शॉट, अप्रतिम फटका, बॉलला थेट पाठवलंय, लॉंग लेग, बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. काय फटका होता, डेप्थ ऑफ द क्रीज गेला, शफल झाला, लाईन लवकर पिक केली आणि हा बॉल थेट फेकून दिला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. चांगली सुरुवात या अंतिम षटकाची. धावफलक या 6 धावांच्या मदतीने आता 43 धावा धावफलकावर. त्याने हुझर वैयक्तिक खेळतोय 28 वरती. 28 धावांची एक चांगली इनिंग त्याने आपल्या संघासाठी साकारलेली आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा बाटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले एकूण 3 षटकार आणि 1 चौकार. चांगली इनिंग, कारण त्याच्या इनिंगच्या जोरावरती मी म्हणेन श्री 11 भांडूप संघ एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करत आहे. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. साईड चेंज केली आहे, नशीब चेंज होतील का? राऊंड द विकेट आलेत. स्विचेटचा फटका खेळायचा होता पण यस्टनचा वेध घेतला गोलंदाजाने. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक. हुझेरला आता माघार घ्यावी लागेल. 5वा धक्का लागला. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की अगदी हुझेरचे जे आपण फटके पाकले, पूर्णपणे बॉलच्या मेरिटवरती खेळला, सरळ बॅटने चांगले फटके येत होते ना. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन हुझेरचं आणखीन खेळणं गरजेचं होतं, कारण 5 चेंडू बाकी असताना येते मी म्हणेन 3 ते 4 बॉल जरी हुझेर खेळला असता तरी आणखीन 1 ते 2 मोठे फटके येण्याची शक्यता अफाट होती. बट स्विचिटचा अटेम्प्ट त्याने केला आणि त्या प्रयत्नांमध्ये इथनं बाद झाला हुझेर. बट 10 चेंडू फेस करत असताना 28 धावांची एक चांगली इनिंग आपल्या संघासाठी त्याने साकारली. नवीन फलंदाज आता तेजस मैदानाच्या हातामध्ये येतात क्रमांक 7 वरती. क्रमांक 7 वरती आता तेजस बॅटिंग करण्यासाठी येतात. अजून देखील मी म्हणेन की फिनिशिंग टच देणं बाकी आहे, कारण 43 धावा जरूर आहेत बट 4 चेंडू आहेत आणि 4 मध्ये कमीत कमी 1 ते 2 बाउंड्रीज जर आणखीन येतात, 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जातात तर एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते. तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी आता क्रमांक 7 वरती. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. राऊंड द विकेट आले आणि सफलता देखील मिळाली विकीला. पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त गती देखील पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. मग डेथ ओव्हर्स मध्ये स्पेशली ॲज अ बॉलर
सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच असते की विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट बाउंड्री द्यायची नाही आहे. आणि सध्याच्या घडीला षटकारानंतर मी म्हणेन फार चांगला कमबॅक गोलंदाज विकीचा. विकेट त्यानंतर हा डॉट बॉल, एक एक डॉट बॉल देखील सध्याच्या घडीला फार इम्पॉर्टंट आहे LNT खोनी टीमसाठी. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल, वन्स अगेन कटर टाकला. रनआउटची संधी जरूर आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता तेजस देखील बाद होतील. धाव फलक थांबलंय 43 वरती. हे अंतिम षटक सुरुवात हुझेरने चांगली केली सिक्सरने, बट त्यानंतर हुझेर बाद, त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता असद मैदानाच्या हातामध्ये येतोय, बट नाखुश असेल टीम श्री 11 भांडूप, बिकॉज एका क्षणाला परिस्थिती अशी होती की 55-60 बनवल्या जाऊ शकल्या असत्या, बट विकेट्स गेले सातत्याने. लास्ट ओव्हर आपण शुभमचं पाहिलं ज्याच्यामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट्स आले आणि त्यानंतर या ओव्हरची सुरुवात देखील षटकाराने होती, बट हुझेर जसा बाद झाला आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडली आहे टीम श्री 11 भांडूप. नेक्स्ट बॉल, कटर टाकला, वन्स अगेन प्लॅन मिस. रनआउटची पुन्हा एकदा शक्यता आणि वन्स अगेन आणखीन एक फलंदाज आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणि आता हा 7वा झटका लागलाय श्री 11 भांडूपला. काय कमालीची गोलंदाजी केली या युवा गोलंदाजाने या अंतिम षटकामध्ये, कारण डेथ ओव्हरमध्ये जर पहिल्या चेंडूवरती एखाद्या गोलंदाजाचा काही षटकार येतो ना तर सर्वात जास्त प्रेशर गोलंदाजावरती असतो ना. तशा परिस्थितीमधनं जर आपण मागील काही चेंडू पाहिले तर त्याच्यावरती रन्स आलेच नाही आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आणि दरम्यान आणखीन एक सफलता आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला पहिल्या सत्राचा. मॅजिकल ओव्हर, मॅजिकल स्पेल. कारण खऱ्या अर्थाने बघा क्रिकेटच्या पदलावरती मिस्टेक्स प्रत्येकी खेळाडूच्या माध्यमातून होतात, अडचणी येतात, पण त्या अडचणीमधनं यशाचा मार्ग शोधणं हे कोणालाही जमत नाही आहे. पण सध्याच्या घडीला तो मार्ग शोधला गोलंदाज इथनं विकीने. फर्स्ट बॉलवरती षटकार आणि त्यानंतरचे 5 चेंडू, एकही धाव नाही आहे. टॉस देखील आता आपण करणार आहोत सिल्वर स्टार्स त्यांच्या विपक्षामध्ये स्काय रायडर्स घाटकोपर सिला यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. स्काय रायडर्स घाटकोपर आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिल्वर स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. पहिलं सत्र समाप्त झालं. एकूण धावफलक आपण पाहिले तर 43 धावा बनवण्यामध्ये यश आलं आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. पवन केने आहेत सिल्वर स्टार्स टीमचे कॅप्टन. सो पवन आपण या टॉससाठी आणि तसेच स्काय रायडर्स घाटकोपर टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. सिल्वर स्टार्स आणि स्काय रायडर्स घाटकोपर टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं. स्काय रायडर्स घाटकोपर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला सिल्वर स्टार्स ही लढत पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहेत त्वरित. आपण मंगेश पाटील यांच्या शुभेच्छे दरम्यान यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आपल्या समोर जोडले गेले आहेत आणि कॉल कोणाचा असेल ते सर्वप्रथम सांगा. कॉल असेल पवनचा कॉल असेल अर्थातच सिल्वर स्टार्स टेल अशी मागणी आहे आणि इट इज
टेल म्हणजे टॉस पवन केने आणि टीम सिल्वर स्टार्सने जिंकला. थोडीशी चर्चा देखील आपण करणार आहोत. मंगेश, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पवन सर्वप्रथम टॉस जिंकला आणि या इम्पॉर्टंट मॅचमध्ये निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. आणि आतापर्यंत जो मान्सून सीझन राहिला, भरपूर सारा स्पर्धा तुमचा संघ खेळलेला आहे आणि तुझ्या मते या सीझनमध्ये कशा प्रकारे सिल्वर स्टार्सचा परफॉर्मन्स राहिला ऑल ओव्हर दी सर्व संघ टुर्नामेंट्समध्ये? खूप चांगले खेळलेत आणि स्टार्टिंगला एकदम चांगले खेळले, पण आता थोडी खराब खेळतात आणि अजून चांगला करून एंड चांगला करण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली असं तू देखील एक चांगला प्लेअर आहे आणि तुझ्या मते की ज्याप्रमाणे तू आहे, तुझी अबिलिटीज आहेत त्याप्रमाणे हा सीझन तुझ्यासाठी गेला, तुझ्या टीमसाठी त्याप्रमाणे तू परफॉर्मन्स दिले का? नाही, मला तरी नाही वाटत. तरी अपेक्षा करूया की या सामन्यामध्ये पवन केनेचा देखील आम्हाला चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळेल. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला टीम सिल्वर स्टार्स भिवंडी याने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चौवेचाळीस धावांचं लक्ष आहे, 44चं टार्गेट. पुढील सामन्यामध्ये टॉस देखील कंप्लीट झाला. घाटकोपर भटवाडी त्यांचा विपक्षामध्ये आपल्या सिल्वर स्टार्स भिवंडी ही लढत पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये टॉस सिल्वर स्टार्सने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर सुनील सावडी आणि त्यांचा समवेत ऋतिक पाटील. आणि पहिले षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असं आपल्याला पाहायला मिळतो. बघा 44 धावांचं लक्ष आहे, बट ॲट द एंड खुश असेल LNT खोनी, बिकॉज बघा एका मोमेंटला 50 ते 60 धावा इझिली पॉसिबल वाटत होत्या, पण 43 वरती थांबवलं. पहिलाच बॉल असंच हवेमध्ये आणि काय सुरुवात केली. फर्स्ट बॉल बिग ब्लो, ऋतिक पाटील इज गॉन. काय सुरुवात राहिली. पहिला चेंडू फेस करत असताना इथं ऋतिकला आता माघार घ्यावी लागेल. आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात, जो स्टार्ट हवा होता गोलंदाजीमध्ये 44 डिफेंड करत असताना श्रीले पण भांड डुबला, तो स्टार्ट दरम्यान इथं मिळाला. ऋतिक पाटील बाद झालेत. निराश आहे ऋतिक, कारण एक चांगला बॅटर आहे, बट सध्या सागडीला जी सुरुवात मिळवून द्यायची होती बॅटिंगमध्ये आपल्या संघाला, ते मिळवून देता आली नाहीये. पहिल्याच बॉलवरती हा झटका लागला. शिरा नवीन फलंदाज देखील त्वरित पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती दाखल होतोय. अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येतोय. मग जेव्हा तुम्ही एखादा कमी टोटल अथवा बॅलन्सेबल टोटल डिफेंड करण्यासाठी असं फिल्डिंग युनिट मैदानाच्या आतमध्ये उतरतं, तेव्हा स्टार्ट तर भरपूर इम्पॉर्टंट असतो की इनिशियल लेवल्सला तुम्हाला अगदी स्टार्टमध्ये विकेट्स काढायचे आहेत. पहिलं षटक, दुसरं षटक इम्पॉर्टंट आहे. आणि सध्या सगळीला जी सुरुवात आपण पाहिली, पहिल्या चेंडूवरती ऋतिक पाटील सारख्या फलंदाजाला बाद केलं. अमोल पाटील आता क्रमांक 3 वरती येतात. बघा 44 धावा डिफेंड करत असताना मी म्हणेन एक चांगली पार्टनरशिप हवी आहे टीम LNT खोनीला. बट असंची जी सुरुवात आहे, स्पेशली त्याची ती ॲक्शन आणि ज्याप्रमाणे तो बॉल रिलीज करतोय. नेक्स्ट बॉल आता समोर अमोल पाटील ओव्हर द विकेट. थोडासा रनवे रिदममध्ये अडथळा येतो असदला, बट ही सुरुवात चांगली आहे. कारण बघा जेव्हा 44चा टार्गेट सेट केला, थोडे निराश दिसत होते श्रीलमन भांडूप की रन्स 10 ते 15 कमी बनल्या. बट त्यानंतर ही जी सुरुवात राहिली, त्यानंतर पुन्हा एकदा आता उत्साह, एनर्जेटिक वातावरण सध्या सगळीला टीममध्ये पाहायला मिळत आहे. लीडिंग एज हवेमध्ये बॉल, आणखीन एक विकेट मिळेल का? उझेर धावतोय आणि दरम्यान प्रयत्न अतिशय चांगला केला उझेरने. एफर्ट्स भरपूर चांगले, प्रयत्नाचे 10 पैकी 10 मार्क आपण देऊया. पूर्णपणे डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळालं.
आणि पहिले 2 चेंडू ज्याप्रमाणे राहिलेत ना, पूर्णपणे आता चिंतेचा विषय फलंदाजांसाठी आहे की जर या लेवलची गोलंदाजी जर इथनं झाली तर या 44 धावा चेज करणं हे इतकंही सोपं जाणार नाही आहे. पहिले 2 चेंडू आता धावफलक जर आपण पाकल्या तर 1 धावफलकावरती आहे. खेळ तर मैदानामध्ये क्रिकेटचा सुरू आहे, बट स्कोर कार्ड सध्याच्या घडीला फुटबॉलचा पाहायला मिळतो. 1-1 आता बॅटर आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. सुनील तावडी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. सुनील चावडी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. डावखुळ्या शैलीचे हे देखील एक अप्रतिम फलंदाज. राऊंड द विकेट असत शॉर्ट पिच टाकलाय. लाईन आता पाहावी लागेल आणि लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि स्क्वेअर लेग अंपायर्स देखील सांगतात की ओव्हरमधला एक बाउन्सर आता कंप्लीट झालेला आहे. 1 for the ओव्हरचा देखील इशारा आलाय. म्हणजे आता या ओव्हरमध्ये जर आणखीन एखादा बाउन्सर कदाचित टाकला तर नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळाले आणि धाव फलक आता 2 वरती. शॉर्ट पिच टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न, बट हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आलेला नाहीये. डीप मिड विकेटचं फिल्डिंग चांगली राखली, बट तोपर्यंत 2 धावा इथनं इझिली पूर्ण केल्या जातील. स्टार्ट तर चांगला मिळाला गोलंदाजीमध्ये, बट त्याच्यावरती आता आणखीन मेहनत करावी लागणार आहे. कारण 44 डिफेंड करण्यासाठी एक चांगलं षटक घेऊन तुम्ही 44 डिफेंड करू शकत नाही. तुम्हाला 4 ओव्हर्समध्ये गोलंदाजांकडून तेच एफर्ट्स आणि फिल्डिंगमध्ये देखील तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे आहेत. सध्याच्या घडीला स्टार्ट ऊर्जा संचारित करणार आहे, बट बॅटिंग टीमचा देखील जर आपण विचार केला तर बॅटिंग क्रम त्यांचा देखील चांगलाच आहे. आणखीन एक चांगली डिलिव्हरी हा देखील येतोय. डॉट एक निर्धाव चेंडू देखील आता फलंदाजी करणारा संघ अर्थातच LNT खोनीवरती आता प्रेशर वाढवतो. प्रेशर बिल्डअप होतं. 44 धावा चेस करत असताना आता अडचणीमध्ये LNT खोनी या संघ सापडला, बट मी सांगितलं की एक चांगली पार्टनरशिप या परिस्थितीमधनं या संघाला बाहेर काढू शकते. बट असंच तर हाच प्रयत्न असेल की आणखीन एखादी विकेट आपल्याला काढायची आहे. त्या अनुषंगाने राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल, पुलचा फटका हवेमध्ये बॉल, बट फिल्डर आहे डीप मिड विकेटला. सिंगल मिळेल, दुसरीसाठी परतणार देखील नाही आहेत, कारण फिल्डिंग देखील तितकीच चांगली राहिली आणि त्यानंतर थ्रो देखील ॲक्युरेट आला. सिंगल मिळेल, धावफलक या सिंगल रनच्या मदतीने आता 5 धावा धावफलकावरती. मॅच सध्याच्या घडीला इंटरेस्टिंग झाली आहे, कारण 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक अजून देखील काही चेंडू या पहिल्या षटकामध्ये बाकी आहेत. आणि आता इथे अमोल पाटील बॅट चेंज करतायत. भरपूरदा आपण पाहिलेलं आहे की बॅट चेंज केल्यानंतर भरपूर सारा बॅटर्सला आपण आक्रमकरित्या खेळताना पाहिलं, बट सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की अजून देखील जिंकण्याकरिता 39 धावांची आवश्यकता आहे. बघा, मोठे फटके तर खेळायचेच आहेत, बट त्यासोबत इनिंगला चालवायचं देखील सिंगल डबलनं. 5 धावा धावफलकावरती. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर इनर सर्कलमध्ये 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एक फिल्डर थर्ड मॅनला आहे, तर एक फिल्डर आपल्याला ठीक मिड विकेटला इनर सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल आता ओव्हर द विकेट आला. वन्स अगेन अतिरिक्त गती आणि त्यासोबत बाउन्स देखील पाहायला मिळाला. हा देखील चेंडू येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा आफ्टर फर्स्ट ओव्हर 5 लॉस ऑफ 1 विकेट टीम LNT खोनी. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूवरती अजून देखील 39 धावांची आवश्यकता आहे. मॅच तर बनवली आहे असंच्या या एका षटकामुळे, पण अजून देखील 18 मध्ये 39 बाकी आहेत. आणि रबर बॉल क्रिकेट आहे. रन्स या फॉर्मॅटमध्ये आपण बनताना पाहतो, म्हणजे 18 मध्ये 39 देखील चेज होऊ शकतात. बट इथनं मॅच कोण जिंकेल ते एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही, बट अपेक्षा हीच करूया की आपल्याला नेक टू नेक फाईट या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी मार्कवरती अमरीश तयार होतं. 18 मध्ये 39 आस्किंग रेट जर पाहिला तर 13 रन प्रति ओव्हर इथनं बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 2 बाउंड्रीज कमीत कमी हव्या आहेत. असंच पहिलं षटक ज्याच्या मागे आपण पाहिलं की फक्त 5च धावा आणि त्यामध्ये ऋतिक पाटील सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलं. श्रीलेवन भांडूप या मॅचमध्ये आपल्याला लढत देताना दिसतो अगेन्स्ट टीम LNT खोनी. आज SD ट्रॉफी 2024 अंतिम दिवस आणि ओपन फॉर्मॅट आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. बघा, टीम श्रीलेवन भांडूप
मित्रांनो, वेळेसंदर्भात देखील तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं आहे, कारण सामने भरपूर आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. सेकंड ओव्हर अमरीश आला आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती सुनील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बट मिस टायमिंग. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली. आणखीन एक धक्का. 44 धावांच्या या चेज मध्ये सध्याच्या घडीला एल&टी खोनी आता अडचणी वाढतच चाललेल्या आहेत, कारण आता दुसरा धक्का देखील लागला. फलंदाज बाद झाले सुनील. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती येत आहेत. करण धुळे. करण धुळे हा देखील एक चांगला फलंदाज आहे आणि स्पेशली बदलापूर विभागामध्ये या नावाची चर्चा आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या नावाची चर्चा सातत्याने होते. एक क्वालिटी बॅटर, बट या मॅचमध्ये आता रिस्पॉन्सिबिलिटी देखील तितकीच मोठी आहे, बिकॉज स्टार्ट चांगला नाही आहे. फक्त 5 धावा फलकामध्ये ती आणि त्यामध्ये पाकले गेले तर 2 विकेट देखील आतापर्यंत गेलेत आणि 39 धावा अजून देखील बनवायच्या आहेत आणि उर्वरित चेंडू बाकी आहेत या इनिंगमध्ये. 17 मध्ये 39. यापुढील होणारा सामना पाहायला विसरू नका. सिल्वर स्टार्स भिवंडी त्यांच्या विपक्षामध्ये स्काय रायडर्स घाटकोपर भटवाडी अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये सिल्वर स्टार्स भिवंडी आपल्याला प्रथमतः फिल्डिंग करताना दिसणार आहे. यानंतर देखील चांगली लढत. या अगोदर देखील आपण 2 चांगले सामने पाहिले, त्यामध्ये मयूर देवकरचा फिनिशिंग टच आपण आज पाहिला. 5 मध्ये 20 धावांची आवश्यकता असताना त्याने चेस केलं. करण धुळे 6 फटका हवेमध्ये आहे आणि दरम्यान बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आहे. लॉंग ऑन पार करण धुळे याचा बॅटमधनं हा षटकार. शांतता भरपूर होती बॅटिंग टीमच्या डगआउटमध्ये, पण या फटक्याने आता पुन्हा एकदा विश्वास जागृत करून दिलाय की मॅच बी बाकी आहे. षटकार येतोय म्हणजे आता 16 मध्ये आवश्यकता आहे 33 धावांची. 16 मध्ये 33. मॅच अजून देखील 50-50, बिकॉज अमोल पाटील आणि करण सारखे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. लढत दोन्ही बाजूने चांगली लढली जाते, बट हा सामना कोण जिंकेल हा देखील सर्वात मोठा प्रश्न सध्याच्या घडीला प्रत्येकी प्रेक्षकासमोर उभा झाला. भरपूर सारे प्रेक्षक सध्याच्या घडीला यूट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. 70-70 ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जेही प्रेक्षक सध्याच्या घडीला सामन्याचा आनंद घेतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यशी ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. षटकाराला लास्ट बॉलवरती कमबॅक कसं करणार, लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. प्रेशर आता अमरीशला देखील जाणवतोय, कारण पहिलाच बॉल फेस करत असताना वेल कॉन्फिडंट फटका आपल्याला पाहायला मिळाला करणच्या बॅटमधनं. सिक्सर आला आणि त्यानंतर आता गोलंदाजाची लाईन अँड लेंथ आपल्याला खराब होताना दिसत आहे. फर्स्ट बॉलवरती विकेट, त्यानंतर करणचा चांगला फटका, त्यानंतर हा व्हाईट बॉल. धाव फळक सध्याच्या घडीला आता जाऊन पोहोचला 12 वरती. 12 ऑन द बोर्ड. यावेळेस फुल लेंथ डिलिव्हरी टाकली आहे, बट अंपायर्सने सांगितले की हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग. आणखीन एक मिस्टेक. अशा परिस्थितीमध्ये फ्री हिट मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने नशिबाची चांगली साथ राहिली असं फलंदाजासोबत आपण असं देखील म्हणूया, कारण मोठे फटके हवेत आणि त्यामध्ये एक षटकारानंतर आता फ्री हिट. फ्री हिटचा बॉल हेलिकॉप्टर लॉन्च केला, लँडिंग होईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा करणचा बॅटमधनं हा षटकार. बघा, जो प्रेशर असदने पहिल्या षटकामध्ये बनवला होता तो प्रेशर आता पूर्णपणे रिलीज झाला. आता बॅटिंग टीम सध्या घडीला आपण असं म्हणूया की या मॅचमध्ये पुढे दिसते, कारण 2 चांगले फटके या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि अजून देखील या षटकामध्ये खेळ बाकी आहे. येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची अजून देखील आवश्यकता. 15 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये अजून देखील 3 चेंडू टाकायचे आहेत. अमरीशला लाईन अँड लेंथ चेंज करावी लागेल. गेले 2 चेंडू अगदी रडारमध्ये टाकले आणि त्यामध्ये हा पंच केला. फिल्डर आता डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफचा फिल्डर देखील चेंज करतो. गॅपमध्ये बॉल आणि दरम्यान फिल्डिंग चांगली राहिली. एका मोमेंटला असं वाटलं की लॉंग ऑफ आणि
एक्स्ट्रा कव्हरचे जे फिल्डर होते त्यांना भेदून बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे गेला की काय, बट एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले. इन बिटवीन या चेंडूवरती रन्स पूर्ण झाल्या. या 3 म्हणजे आता 22 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत येणारे 14. 2 चेंडू मी म्हणेन चांगल्या लाईन लेंथवरती अमरीशला टाकावे लागतील, कारण सामना अजून देखील भरपूर बाकी आहे. एखादी विकेट जर आणखीन इथनं काढली गेली तर श्रीलवन भांडूप पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करू शकते. ओव्हर द विकेट. हा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा दिशा खराब आणि परिणाम देखील खराब. वाईट बॉल म्हणजे आता 14 चेंडूंवरती 21 धाब्यांची आवश्यकता. पहिलं षटक असंच ज्याच्यामध्ये 5 धाबा होत्या. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये श्रीलवन भांडूप फार पुढे आहे, बट त्यानंतर सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूवरती विकेट काढल्यानंतर प्रेशर आता जाणवतं अमरीशला. फुल टॉस टाकला, स्लाइस केलं. आता विकेट किपर हुझैर धावतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल एक सिंगल रन. पुन्हा एकदा आता करण स्ट्रायकिंग एंडवरती. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने LNT खोनीचं नशीब जर कोणी बदललं असतील तर तो करण आहे, कारण संघ अडचणीमध्ये होता. 5 धाब्यांवरती 2 धक्के लागले होते आणि तिथनं त्या परिस्थितीनंतर 2 चांगले फटके करणच्या बॅटमधनं आले आणि तिथनं खऱ्या अर्थाने मी म्हणेन या मॅचमध्ये कमबॅक केला गेला टीम LNT खोनीच्या माध्यमातून. अमोल पाटील आणि करणची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि विश्वासू जोडी आहे. आणि हा फटका मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये, कॅच पकडली जाईल का? नोमॅन्स लँडमध्ये हा बॉल पडतोय. आज तर खऱ्या अर्थाने नशिबाची साथ देखील करण सोबत आहे, हेच म्हणावं लागेल. ते म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता, आणि खऱ्या अर्थाने आज नशीब देखील करण सोबत. मिस टायमिंग स्ट्रोक होता. एका क्षणाला वाटलं की झेलची शक्यता होईल की काय, बट बॉल नोमॅन्स लँडमध्ये पडला. रन्स देखील जर आपण पाहिलं गेलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 17 धाव्यांची. 17 धाव्यांची अजून देखील आवश्यकता. हे 30रं षटक एक्झॅक्टली आपल्याला सांगू शकतं की या मॅचमध्ये कोण पुढे जाईल. इथनं या मॅचमध्ये विजयाचा आस्वाद कोण घेईल. 12 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. 17 स्टील रिक्वायर्ड. करीम वरती विश्वास दाखवला या 3ऱ्या षटकासाठी, आणि हे षटक दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण श्रीलवन भांडूपचा विचार केला तर त्यांना या ओव्हरमध्ये विकेट्स हवे आहेत, प्लस इकॉनॉमिकल ओव्हर हवा आहे. पण त्याच पलीकडे करण आणि अमोल पाटीलचा हाच विचार असेल की हा सामना या ओव्हरमध्ये आपल्याला ऑलमोस्ट आपल्या बाजूने करून घ्यायचा, बिकॉज 12मध्ये 17 आहेत. या ओव्हरमध्ये 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धाबा जर येतात तर हा सामना पूर्णपणे LNT खोनी टीमच्या खिशामध्ये जाऊ शकतो. बट हे षटक जर चांगलं टाकलं करीमने की कुठे ना कुठे 6 किंवा त्याच्यापेक्षा कमी धाबा 1 ते 2 विकेट्स जर काढले तर ही लढत आपल्याला अंतिम षटकापर्यंत रंगताना दिसेल. 12मध्ये 17 करीम समोर आहे करण धुळे. जसा बाटबंद आतापर्यंत 2 षटकार आपण पाकले. पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल केला आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार आणि जवळजवळ मी म्हणेन या सामन्याचा निकाल जाहीर करणारा हा फटका होता, कारण या षटकारानंतर समीकरण आता उरलं. या मॅचमध्ये येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेंची आवश्यकता. बघा अशा परिस्थितीमध्ये गुड लेंथ स्पॉट अथवा फुल लेंथ डिलिव्हरीज टाकणं मी म्हणेन जास्त गरजेचं होतं. आता फुल लेंथ बॉल तो देखील लोवर फुल टॉस पडला आणि बॅटची कडा लागली आहे. थर्डमॅनला फिल्डर आहेत, सिंगल मिळेल म्हणजे आता चेंडू बाकी आहेत 10 आणि आवश्यकता देखील 10 धावेंचीच आहे. करण धुळे खऱ्या अर्थाने भाग्य बदलवणारा हा फलंदाज राहिला LNT खोनीसाठी, कारण 5 धाब्यांवरती जेव्हा 2 विकेट गेले होते असं वाटलं होतं की अडचणी भरपूर साऱ्या येतील, हे चेस फार अवघड आहे LNT खोनीसाठी. बट करण आला, करणच्या बॅटमधनं 3 षटकार आले आणि त्याचे ते फटके हा सामना पूर्णपणे LNT खोनीच्या बाजूला घेऊन जाणारे फटके होते. आता 10मध्ये 10, बट स्टील मी म्हणेन की अजून देखील सामना बाकी आहे. एखादी विकेट आली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. पण अमोल पाटीलचा हा फटका स्लॉटमध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. अनदर बिग वन, सिक्सर. आता फक्त 4 धाब्यांची आवश्यकता आणि या मॅचमध्ये आता आपण हेच म्हणूया की फक्त औपचारिकताच बाकी आहेत.
यावेळेस मिश्रण केलं, व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळालं. पेस ऑफ केला होता गोलंदाज करीमने. हा चेंडू दरम्यान जर पाकले गेले तर धाव येतो. अजून देखील 4 धावेंची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत या सेकंड इनिंगमध्ये. 8 मध्ये 4. पायांवरती टाकला, फ्लिक केला, गॅपमध्ये आहे, फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग देखील तितकीच चांगली राखली. सिंगल पूर्ण दुसरीसाठी शेवटच्या मोमेंटला करणने नाकारलं. 3 धावेंची अजून देखील आवश्यकता आणि या तिसऱ्या षटकामधला यानंतर असेल शेवटचा चेंडू. 7 मध्ये 3 धावेंची आवश्यकता. अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामधला. करण धुळे काय बॅटिंग राहिली करणची. पहिल्या सत्रामध्ये आपण हुझैरची चांगली बॅटिंग पाहिली. तसं इनिंगच्या जोरावरती 43 बनवण्यामध्ये यश आलं श्री11 भांडुपला. आणि 44 चेस करत असताना करण धुळेच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला LNT खोनी संघ पाहायला मिळतो. दुसऱ्या धाव्यासाठी करण परतला, 2 मिळतील देखील आणि तिसरीसाठी प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील इथनं पूर्ण. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. करण धुळेच्या एक चांगल्या इनिंगच्या जोरावरती 44 सक्सेसफुली चेस केलेले आहेत टीम LNT खोनी. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम खोनी अँड हार्ड लक टीम श्री11 भांडूप. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. प्रेशरमध्ये मैदानामध्ये येऊन परिस्थिती अशी होती की 5 धाब्यांवरती 2 विकेट गेले होते आणि तिथनं आपल्या संघाला फिनिशिंग लाईन ज्याने क्रॉस करून दिली तोच करण धुळे ठरला या सामन्याचा सामनावीर. तसेच सचिनजी कदम सरांचं देखील आगमन झालेलं आहे. सरांचं देखील SD ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये हार्दिक स्वागत आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देखील देणार आहोत. करण आपण या, करण धुळेला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. टीम सिल्वर स्टार्स फिल्डिंग सेट करायची आहे आणि त्याचप्रमाणे स्काय रायडर्स घाटकोपर भटवाडी आपण देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायची आहे. सचिनजी कदम सर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची